फारसं समाधानकारक नाही। आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या गोष्टीचा उहापोह झाला पाहिजे असं वाटतं। आज स्वातंत्र्य दिनाच्या पहिलं सगळ्या नागरिकांना सर्वांना मी शुभेच्छा देतो। आणि आपण जे जायकवाडीच्या पाण्याविषयी जे विचारलं तर मला वाटतं बऱ्याच वेळा असं झालं की पडतीचा पावसामुळं जायकवाडीचं धरण हे 100% भरलेले आणि मला खात्री आहे की हे धरण 100% निश्चित हे भरल्याशिवाय राहणार नाही। आणि शहराला लवकरच आम्ही वारंवार सांगतो की शहराला मुबलक पाणी मिळणार आहे। काही भागाला 30 ऑगस्टपर्यंत काही भागाला लवकरच पाणी मिळणार आहे आणि बाकीच्या भागाला सुद्धा एक 4-5 महिन्यात मुबलक पाणी मिळणार आहे। जे की पाण्याचा तुटवडा आहे तो पाण्याचा तुटवडा राहणार नाही आणि जायकवाडीच्या धरणाचं पाणी पिण्यासाठी कमी पडणार नाही याची मी खात्री देतो। सध्या दुष्काळी स्थिती आहे कारण आता वरचा पाऊस फक्त पिकापुरता आहे पण उर्वरित सगळे धरणे प्रकल्प उघडे आणि अशा स्थितीमध्ये सरकारने काहीतरी करायला हवं। मी काय सांगतो की सध्या खरीपाचं पीक चांगलं आलेलं आहे। खरीपाच्या पिकासाठी पाऊस हा समाधानकारक आहे पण आता मी सांगितलं की ते धरणं भरलेलं नाही, पाझर तलाव भरलेलं नाही पण पडतीचा अजून मोठाले पाऊस पुढे आहे आणि आम्हाला खात्री आहे की लवकरच पाऊस पडन आणि धरणं वगैरे तलाव वगैरे भरतील आणि शेतकरी समाधानी होईल असं आम्हाला वाटतं। तुम्ही पालकमंत्री असेपर्यंत चंद्रकांत खैरे हे तुम्ही जेव्हा अभिवादन करायला तेव्हा उठून चालले जायचे। आज त्यांनी अब्दुल सत्तार यांची गळा भेट घेतली, थांबलेत ते मी पालकमंत्री असताना अनलिगल होतो आणि सत्तार शेठ आज ध्वजारोहण करतात ते लिगल झालेले। हे खैरे साहेबांनी म्हणजे मला एक सांगायचं की आपण खैरे साहेबाला विचारलं पाहिजे की आज का थांबले त्यावेळेस का थांबत नव्हते, आपण खैरे साहेबाला विचारलं पाहिजे। तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय सर, काय तुम्ही हे काय इथं फोटो काढतात तिथं फोटो काढतात बरोबर, इकडेही काढतात तिकडेही काढतात, त्यामुळे कार्यकर्त्यांना तुम्ही चांगली समज दिलेली आहे। काय नेमका अनुभव आलेला आहे का? कार्यकर्त्याला समज अशी दिली की तुम्ही एकाच ठिकाणी कुठेतरी राहा, बाकी कार्यकर्त्याला काही बोललो नाही। आणि तुमचे जर सगळेच कामं होत असेल, समाधान जर होत असेल तर कशासाठी एवढं बोललो, बाकी काहीच नाही। तुमचा अनुभव काय की बाबा इकडे फोटो तिकडेही फोटो काही नाही चलत राहतं, एवढं काही विषय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।